आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे समज आईच्या कानावर घालायच पाहिजे. हे असं लपून छपून येऊन काय प्लॅन करत होतात तुम्ही? हा, तुम्ही काय बोलत होतात ना ते मला कळलंच पाहिजे बघा. तू सांगच वहिनीस नाही, आणि तू नाही सांगितलंस ना तर मी साऊथला जाऊन सांगेन. चुप. मोठच्या पोराला एकटा पाडतीस. तुला काय वाटलं का अश्विनच्या आणि सुनबाईच्या पाठीशी कुणी नाही? यो प्रताप सावकार आहे आणि म्या त्याच्यावर तुझी सावली बी पडू देणार नाही. अरे काका, बस झाला सुंदर. नाही करत बस झाला. आता जिथं पोटचा पोरगा दानी जातो तिथं आईचं काळीज मेनावानी वितळलं असं वाटलं होतं मला, पण नाही. दाकडाच्या काळजाची आई ही. तर काय तुला आता मी शेवटचं सांगतोय, पुण्यांदा जर मला असं लपून छपूट कुठं वाढत नेलास ना आपल्या पोराच्या संसाराबद्दल काय बाय सांगत बसलीस तर गाठ माझ्याशी आहे. तुला नसल पर मला माझ्या पोराच्या संसाराची काळजी आहे. काकी, अगं कशा बाई अडकाती करतीयस? हे बघ, आता त्या दोघांचं लगीन झालं आहे. काय बी झालं ना तरी सर्वर या घरची सून आहे आणि अश्विनचं लई प्रेम आहे बघ तिच्यावर. हे बघ, तू बी आता राग बाजूला ठेवून हे समज मान्य कर की. आता खरी गुण मला कळलेली आहे. मानलं पाहिजे माझ्या अश्विनला. या सुंदर मोर, या आडीच्या माठा मोर हे नाटक असंच वठवलं पाहिजे. याला कसला संशय यायला नको म्हणजे झालं. काकी, तुला काळजी नसेल त्या दोघांची, पर मला आहे. मी त्या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काय बी झालं तरी त्यांच्या संसाराला मी धक्का लागू देणार नाही. सांगितलेलं नीट लक्षात आहे ना? हा साहेब, तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. जास्त ओव्हर स्मार्ट होऊ नकोस. आयत्या वेळी जर काही प्रॉब्लेम झाला ना तर बघच. मी जे काही सांगितलं नाही ते पुन्हा ऐक. मी तुला ज्या मुलीचा फोटो दाखवला होता ती इथे आली की आपलं नाटक सुरू झालं पाहिजे. व्यवस्थित नाटक वठवायचं. जेवढं चांगलं नाटक तेवढं जास्त पैसे. आणि एक गोष्ट, तिला थोडा सुद्धा संशय येता कामा नये. अहो साहेब, ती मुलगी आली जवळ, तुम्ही व्हा सुरू. अश्विन का अशी कामं करतोय हा? ओ साहेब, काय करताय? काय झालं मित्रा? अहो तुम्ही हे काम करणार? अहो काका साहेबांना कळलं तर मार्केटमध्ये आमची चांबडे लोळवतील. म्हणजे कळलं नाही मला. माझं काही चुकलंय का? अहो साहेब, तुम्ही सूर्यवंशीचं वारस आहेसा आणि ही असली काम. अरे मित्रा, काम हे काम असतं आणि कामात आणि माणसात मी काही छोटं मोठं समजत नाही. अहो परत हे बघा, कुठलंही काम करताना लाजायचं नसतं असं आमची काकू सांगते. माणसाची ओळख त्याच्या कामातूनच निर्माण होते. कोणीही घराण्याचं नाव दाखवून मोठं होत नसतं. तरी पण साहेब, तुम्ही इतकं शिकलायसा आणि अरे मग काय. अरे हे बघ, तसंही शिक्षणाचा आणि कामाचा संबंध जोडलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि बघ, माझ्या शिक्षणाप्रमाणे किंवा माझ्या योग्यतेनुसार मला उद्या चांगलं काम मिळेल, पण ते उद्या. मला आजचा दिवस महत्वाचा. म्हणजे साहेब, म्हणजे मला आज सूर्यवंशी ही ओळख नकोय. मला माझी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची.
मी आज प्रतापराव सूर्यवंशी यांचा मुलगा म्हणून नाही, तर माझ्या बायकोचा नवरा म्हणजेच माझ्या शरूचा नवरा म्हणून इथे काम करतो. मी माझ्या शरूसाठी वाटेल ते काम करायला तयार. बाय द वे, तुझं लग्न झालंय का? हो साहेब. अरे मग तुला काय सांगायचं वेगळं? संसार म्हणजे काय, जबाबदारी म्हणजे काय? अरे बघ, मी एक कसलं तरी ओझं उचलतो असं समजू नको. मी संसाराची जबाबदारी उचलतोय. प्लीज मला काम करू. बरं बरं. हे थँक्यू. अक्षरा, मी जे ओझं उचलतोय त्या ओझ्याखाली तू खुदमरणार आहेस. खूप झेलायचंय तुला असं. हा शर्वरी, एक बोलू काय? नाही म्हणजे मला भीती वाटते बघ. अगं, तुझ्या हातचा असा चहा घ्यायला लागलो ना तर अक्षराच्या हातची चव विसरून जाईन म्या. कसला फक्कडच्या बनवतेस तू. कोल्हापूरच्या साखरेला जेवढी गोडी नाही तेवढी तुझ्या हाताला गोडी आहे बघ. बर, मी काय म्हणतो, अश्विन कुठं आहे? त्याला करमत न माहित? करमणारच. तुझ्या संग राहायला मिळतं ना मग. अगे शर्वरी, कशाला वाईट वाटून घेतेस तू? ना काय बी काळजी करू नकोस. मी आहे की नाही. तू मसनी काय बी लागू दे, लगेच मला येऊन सांगायचं. आपली कुरिअर सेवा एकदम फास्टात आहे बघ. काय आता त्याची काही गरज भासणार नाही. आला बघा आमचा गबरू. कसा आहेस बाबा? शरू सोबत असताना कसा असेल? एकदम कमाल. शरू, हात पुढे कर. अगं कर तरी हात पुढे. अगं, माझं एक जुनं काम होतं, त्याचे पैसे येणे होते. आज मिळाले. लग्नानंतरची माझी स्वतःची हक्काची पहिली कमाई सर्वात पहिले तुझ्या हातात ठेवली. आता तू हे पैसे देवापुढे ठेव. वा अश्विन वा, तुझ्यात सूर्यवंशींचं रक्त आहे हे दाखवून दिलंस बघाच. दगडातून बी पाणी काढणार. हा, तुम्ही दोघं ना असंच सुखाने राहावा. आणि काय बी मदत लागली की मला सांगा, मी आहे तुमच्या पाठीशी खंबीर. काय ब्रो, मदत करायची असेल ना तर एकच कर, लवकरात लवकर अक्षराशी लग्न कर. काय शरू, बरोबर ना? अँड ब्रो, आता काय प्रॉब्लेम आहे? हा, लवकरात लवकर मनव ना तिला. हा म्हणजे, अरे काय करू ना, मला बी काय कळत नाही बघ. तिच्यापासून लांब राहणं मला बी सहन होईना. आणि तिला कसं म्हणवायचं ना, त्याचा मार्ग बी काय कळना बघ. शराब म्हणजे मी अश्विनला भेटायला आलतो असंच बघ.
अक्षरा, अगं आजचा दिवस ना खूप छान आहे आपल्यासाठी. म्हणजे माझं एक जुनं काम होतं, तर त्याचे पैसे यायचे बाकी होते, आज मिळाले. अक्षरा, हा सगळ्यांना शरूचा पायगुण आहे. शरू माझ्या आयुष्यात आली, खरंच खरंच आय एम द लकीएस्ट पर्सन. म्हणजे बघ ना, इतके दिवस अडकलेले पैसे आज मिळाले. शरू माझ्या आयुष्यात आली आणि सगळं काही पॉझिटिव्ह रिफ्लेक्ट व्हायला लागलंय. ते म्हणतात ना, माझे ग्रह बदलत आहेत, तसंच काहीतरी. आय होप आता सगळं काही छान होईल. मी आलेच. अश्विन, जरा आत ये, मला बोलायचंय तुझ्याशी. ब्रो, जस्ट अ मिनिट. आलोच मी. तोपर्यंत तुम्ही गप्पा मारा. काय ग, काही काम आहे का? अश्विन, ते पैसे कुठून आले? अगं म्हणालो ना, माझं एक जुनं काम होतं, त्याचे पैसे यायचे बाकी होते. आजच त्याचा कॉल आला, म्हणाला की पैसे घेऊन जा. हाऊ अमेझिंग ना. बाय द वे, तू असं का विचारतेस? कारण मला माहितीये ते पैसे कुठून आले. म्हणजे मला काही कळलं नाही. अश्विन, काय गरज होती त्या गाडीवर हमाली करायची? अक्षरा, कसली गाडी, काय म्हणतेस तू? अश्विन, कारण मी स्वतः पाहिलंय तू आज काय काय उठाठेवी केल्यास आणि ते पैसे कसे मिळवलेस ते. ठीक आहे, तुला सगळं कळलंय तर. अक्षरा, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज यातलं शरूला काहीच सांगू नको. अगं तिला नाही सहन होणार आहे. अँड अक्षरा, सांग ना मला, माझं काय चुकलं? हा, अगं असं घरात बसून राहणं नाही आवडत मला. हे बघ, माझ्या शिक्षणावर मला उद्या जॉब मिळेलही. अगं पण सध्या इथे माझी ओळख शून्य आहे आणि ओळख निर्माण करायला शून्यातूनच सुरुवात करावी लागते ना. अक्षरा, एक सांगू, मला ना शरूच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अभिमान कायम बघायचा आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. पण असं घरात बसलेलं नाही आवडणार मला. म्हणून मी हे तात्पुरतं काम स्वीकारलं. आणि अक्षरा, खरं सांगू, शरूच्या प्रेमाखातर मी कोणालाही विचारात न घेता लग्नाचा निर्णय घेतला. इनफॅक्ट तुझ्यापासूनही सगळं लपवलं. पण आता मला हे सगळं नीट करायचंय आणि यासाठी मला घरातून एकही रुपया नकोय. अक्षरा, आय होप तू समजून घेशील. अश्विन, काय बोलू मी? तुझं खरंच खूप कौतुक वाटतं. परदेशात राहूनही तू असाच आहेस. आमचं खरंच खूप भाग्य आहे, आमच्या शरूला तुझ्यासारखा जोडीदार मिळाला. किती जीव लावतो सरे तिला. कायम असाच राहा. अक्षरा, मगाशी सुंदर म्हणत होता काही मदत लागली तर सांग, पण मीच नको म्हटलं. अगं, मला सुंदरशी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्या घरातली माणसं ज्यांनी माझ्या शरूचा अपमान केला, तुझा अपमान केला,
त्या घरातील कुठल्याच लोकांशी मला कसलंही नातं नको. सध्या तरी हे घर आणि या घरातली माणसं हेच माझं कुटुंब आहे. बस. बोल. आता वकील बी आले तिथं. आजच्या आज घटस्फोटाचा अर्ज इशय कट. अहो काय बोलायलाय? बोलायचं नाहीसच. निस्ती सही करायची आणि सरळ माहेर गाठायचं. भाऊजी. वहिनी, तुम्ही कुणी बी यात मध्ये पडू नका. ज्या बाईला स्वतःच्या पोराच्या सुखाची फिकीर नाही, मला तिच्या बरोबर राहायचंच नाही. नका हो असं बोलू. हो एवढ्या वर्षाचा संसार आहे आपला. आता मधनच कुठनं घटस्फोटाचं खूळ शिरलं डोसक्यात. बोल नाही, शानपण आलाय म्हण. बायको म्हणून साथ दिली असशील तू, पर आई म्हणून कमी पडलीस. बघा असं वंगाळ बोलू नका. आता या वयात नवऱ्यानं टाकलेली बाई म्हणून माथी टपक घेऊन कशी जगू? जरा तरी विचार करा माझा. तुला तुझ्या पोटच्या पोराचा विचार करता आला नाही आणि म्या तुझा विचार करू का? कशासाठी? अगं तिथं तो माझा पोर काय करतो, कसा राहतो, तुला आहे का काळजी? काळजी नाही असं कसं बोलताय? काय झालं तरी आई आहे म्या. निस्ती नावाची आई आहेस तू. पोराच्या चुका पोटात घालून त्याला पोटाशी नाही घेता आलं तुला. तू तुझा हात सोडायला तयार आहेस का? जाऊ दे, सोडेन तो विषय. आता विचार तू अगोदरच करायला पाहिजे होता. आता तुला सुट्टी नाही. हो नक्की काहीतरी काळबेर आहे बघा. या प्रतापनं अक्षराशी हातमिळवणी केली असणार बघा, मला खात्री. नाही ग, असं काय बी होत नसतंय. तू जरा शांत राहा. हो रात्रीला रंगला तमाशा आणि घोंगड्याखाली मेल्या माशा. समजा हातात न जाईल ना व बसा मग. अहो रागाच्या भरात काहीतरी अभद्र बोलू नका हो. नाहीतर काय? अहो जर सूर्यवंशी घराण्यात घटस्फोट झाला तर बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. घराण्याची समधी व्रत मातीत मिळल. अहो माझं पोर तिथं घर जावे म्हणून राहायला लागलंय हे लोकांनी कळलं तेव्हा कुठं राहिली या घराण्याची इब्रत? अशी ना तशी ती गेलीच आहे की. आता अजून काय वाईट व्हायचं बाकी राहिलंय? मला ना त्या बाईचा त्वान देखील बघायची इच्छा नाही. आत्ताच्या आत्ता ही नाहीचा बोजा बिस्तारा गुंडाळावा आणि इथनं तोंड काळं करावं. हो तुम्हाला सोडून कुठं जाऊ मी? माहेर जाऊन पड जा. मला काय विचारते? प्रयत्न चालती हो. सूर्यवंशी घराण्याच्या उंबऱ्यावर तुझी सावली बी नग. थोरल्याबाई, थोरल्याबाई हे बघा काही चुकलं असेल तर पोटात घ्या. पर मला इथं जाऊ देऊ नका. हे बघा मला तुमचाच आधार आहे. आता तुम्हीच मला न्याय द्या.
हे बघा, जवळ तुम्ही असणे समजावत नाही की नाही तर मी काय पाय सोडायचे नाही. भाऊजी, हा असा आतताईपणा करणं ही सूर्यवंशांच्या घराण्याची रीत नाही. इथं बाईला सन्मानानंच वागवलं जातं. तुम्ही हे समजा आत्ताच्या आता थांबवा. वहिनी साहेब, तुम्ही जे म्हणताय ते समज पटतंय हो मला, पण हिला आपल्या पोराचं हित कळाय ना ग. ही जर हिचा हट सोडाय तयार नसल तर मला बी इथं कुणाचं काय बी ऐकायचं नाही. थोरल्याबाई, हे थांबवा समज. ठीक आहे, हे थांबावं असं वाटत असेल तर तुला बी माझं ऐकावं लागेल. चालते, तुम्ही काय म्हणशील ते करायला तयार आहे.